त्यापैकी बऱ्याच लोकांना फुलझाडांची किंवा भाजीपाल्यांच्या झाडाची आवड असते आणि मिळेल त्या जागेत थोडीशी का जागा होईना लावतात आपलं ॲडजस्ट करून. तर मी सुद्धा इथं थोडेसे झाडं लावले आहेत आणि ते पण छोटे छोटे आहेत. तर कढीपत्त्याचे झाड तर मला हवाच होता, कढीपत्त्याचं झाड लावला आणि छान पालवीसुद्धा आली खायच्या पानाचं झाड. आणि हे कारलीचे बिया भाजीपाला खत होईल म्हणून मी मातीमध्ये टाकते, तर ते ना लगेच उगून जातात आणि माहीत नाही आता सक्सेस होतील नाही होतील, पण उगून जातात. इथे रुद्रांच्या बड्डेला मी 2 झाडं आणली होती, एक तर रुद्रांशला शाळेत घेऊन जायला आणि एक आपल्यासाठी गुलाबाचं झाड. हे मिरचीचं पण असंच मातीमध्ये टाकलं, जे आपण भाजीपाला साली वगैरे असतात भाजीपाल्याचे ते खत म्हणून वापरता येतील म्हणून मी टाकते, तर ते रुजूनच जातात. तर बघा इथे अद्रकाचं झाडसुद्धा मी असंच लावून टाकला होता, तर त्याला तर आता खूप छान असे पाचरे फुटलेले आहेत. त्यासाठी अजून मला कुंड्या आणायच्या होत्या, मग तिकडून मार्केटमधून आणायचं कसं, तर मी ह्या ऑनलाईन बॅग ऑर्डर केल्या आणि खूप छान मिळाल्या. पहिल्यांदाच मी ऑर्डर केल्या, मी कधी याच्या आधी वापरलं नाही, फक्त बघितलं होतं की अशा कुंड्यांमध्ये लावतात वगैरे म्हणून. ती हे एक गोणीसारखी असते त्याच्यात शिवलेलं आहे, आतमध्ये रेड कलर आहे, बाहेरून ग्रीन आहे आणि खूप छान आहेत. पाणी वगैरे पास व्हायला त्याला खड्डे पाडले आहेत आधीचेच. तर मी ते 3 कुंड्यामध्ये लावलेलं आहे. एका कुंडीमध्ये कोथिंबीर लावला, एका कुंडीमध्ये लाल भाजी लावला आणि एका कुंडीमध्ये फुलाचं झाड लावला. तर ही मी मेसोवरून ऑर्डर केला आणि पहिल्यांदा 133मध्ये मला 5 बॅगा मिळाल्या. तर मातीसुद्धा याच्यामध्ये भरपूर मावते, तर ते माती आणायला पण जेव्हा मी फिरायला वगैरे जाते त्यावेळेस आणते. तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता, वापरू शकता.